रेशन धान्य दुकानामध्ये धान्य मात्र येऊन पडलेलं असताना सुद्धा नागरिकांना ते मिळत नाही, कारण ई-पॉज मशीनचं जे आहे ते स्लो चालत आहे। जी पूर्वी 10 ते 15 मिनिटांनी एका जणाचा जो नंबर लागत होता ते आता त्याची जे आहे वेळ मर्यादा वाढली आहे ना, 1 ते 1.5 तास जो आहे होऊन सुद्धा जे आहे त्यांना अजून रेशन मिळत नाही आहे। सकाळपासून खरं तर हे जे आहे रेशन घेण्यासाठी आपलं रांगेत उभे आहे आणि त्यानंतर सुद्धा त्यांना त्रास जो आहे तो संभवतो आहे। काय नेमका त्रास होतो आपण त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊ। तुम्ही किती वाजता आल्या आणि आता काय परिस्थिती आहे, तुम्हाला धान्य मिळालं का? नाही ना, आतापर्यंत धान्य नाही मिळालं। आम्ही 11 वाजतापासून येऊन बसले आहे इथं आणि एक तासमध्ये होत आहे, तर आम्ही सुट्टी मारून येत आहे। आम्हाला कामाला दूर दूर लोक येत आहे, तर मग कसं करायचं? मग असं नेहमी होईल तर मग कसं काम करायचं, कसं घेऊन जायचं मग अनाज पाणी? यापूर्वी तुम्ही किती वेळा येऊन गेला आणि आज किती वेळा येऊन गेले ना? 2-3 वेळा येऊन गेलो मी, तर तेव्हाच बंद आहे तर म्हटलं चला बा आज येतो उद्या येतो, मग असं करून वापस जाऊन राहिलो मी, पण आम्हाला अजून भेटला नाही। आता मी सकाळपासून आले, आता ड्युटी पाणी सोडून सर माणूस येत आहे, तो कशासाठी येत आहे की बा लवकर भेटेल, पण काही हेच नाही याच्यात, काही कामच नाही करून सांगितलं जात आहे। तुम्हाला काय कारण सांगितलं जातं? सर्वे डाऊन आहे म्हणत आहे। तुम्ही किती वाजतापासून येत आहे, किती वेळा आलेले आहे, काय तुम्हाला त्रास झाला, तुमची काय अडचण आहे? अरे दादा, सुरुवातीपासून आम्ही येऊन राहिलो, दररोज हे सर्व्हर डाऊन आहे हे आम्ही काम धंदे सोडून इथे येतात आणि मला हे वितरण झाले नाही अनाजचा, मग कसा त्रास होऊन राहिला हे तुम्हीच बघा ना। असं 8-10 दिवसापासून असं चाललं आहे। नक्कीच हीच परिस्थिती या रांगेत असलेल्या प्रत्येकाची आहे। खरं तर आपले कामधंदे सोडून रेशनचं धान्य घेण्यासाठी येत असतात। 11 तारखेला खरं तर रेशन दुकानदारांना सांगण्यात आलं होतं का ॲझूर सर्व्हरमधून NICU सर्व्हरवर जे आहे डेटा अपलोड करण्यासाठी चालू आहे, त्यामुळे 2 दिवस जे आहे कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम असेल असं 11 तारखेला सांगण्यात आलं होतं। खरं तर आज 15 तारीख आहे, काय परिस्थिती आहे, काय तुम्हाला अनुभव आला ना? 11 तारखेला सांगितल्यानंतर काय सांगितलं होतं, मशीन बंद होईल की काय सांगण्यात आलं होतं? साहब, पहली बात ऐसे हमें ऐसे प्रत्यक्ष नहीं, हमें व्हाट्सएप ग्रुप में मैसेज डाला गया था कि 2 दिन क्लाउड में आपका डाटा अपलोड हो रहा है, तो 2 दिन कनेक्टिविटी स्लो रहेंगी। लेकिन ये 2 दिन हुए, अब आज ये 2 दिन हो चुके हैं। हमको 11 तारीख को मैसेज आया। अब की बार मशीन वैसी लेट शुरू हुई, 10 तारीख से शुरू हुई। हमारा वितरण लगभग रुका हुआ है। नागपुर शहर का आप देख रहे दुकानों में माल ऐसा भरा पड़ा हुआ है, आगे का माल हम उतार भी नहीं सकते। रोज़ ग्राहकों की लाइन लग रही है। अभी सुबह 9:30 बजे से दुकान खुली थी, हमारे 5 ग्राहक हुए। 5 ग्राहक के बाद 11 बजे फिर मशीन बंद हुई। बंद होने के बाद अभी फिर शुरू हुई, अभी 1 ग्राहक हुआ और फिर बंद हो गई। अभी मशीन ऐसी ही तकलीफ दे रही है लोगों को, हमको दोनों को काफ़ी परेशानी हो रही है इससे। वैसे रोजाना देखा जाए तो एक आदमी के लिए, एक रेशन कार्ड के लिए कितना समय लगता है और अभी कितना लग रहा है? बहुत ज़्यादा देखा जाए तो 1 से 1.5 मिनट में 1 ग्राहक हो जाता है, लेकिन अभी तो समय का कोई भरोसा ही नहीं। कम से कम 15-20 मिनट और 2-2 घंटे अधिक से अधिक लग रहा है समय एक ग्राहक को। नक्कीच कुठेतरी हा जो त्रास आहे तो सर्वसामान्य ग्राहकांना होत आहे। रेशन धान्य दुकानामध्ये घेण्यासाठी रांगा पाहायला मिळत आहे। खरं तर या महिन्यात अगोदरच मशीन जी होती ती हळू चालत होती, त्यामुळे 15-15, 20-20 मिनिटं एका व्यक्तीसाठी लागत होते। आज तर चक्क 1 ते 1.5 तास झाल्यानंतर एका ग्राहकाचा नंबर लागला आहे, त्यामुळे सकाळी 9:30 वाजतापासून दुकान सुरू होतं आणि फक्त 6 ग्राहकांना धान्य वाटप झालं आहे। यावरून लक्षात येऊ शकते की या ई-पॉज मशीन कशा पद्धतीनं स्लो सुरू आहे। दुसरीकडे मात्र हे क्लाउड जो आहे डेटा अपलोड करण्यासाठी कुठेतरी काम सुरू असल्याचं सांगितलं जात आहे। कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम सांगितला, मात्र तो प्रॉब्लेम सांगून आता 4 दिवस लोटलेला आहे, तरी सुद्धा हा प्रश्न सुटला नसल्यामुळे नागरिकांना मात्र रेशन धान्य दुकानं घेण्यासाठी रांग लागल्यात आपल्याला पाहायला मिळते आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबडे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।